नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कर्जमाफी संदर्भातची बातमी आहे शेतकरी मित्रांनो. महायुती सरकारमध्ये शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्यावरून मतभेद दिसून येत आहे. तर काय आहे ही सविस्तर बातमी हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याचपूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व नोटिफिकेशनला ऑन करा. तर चला मित्रांनो सुरू करूया व्हिडिओ. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या टायमात असे सांगितले होते की शेतकऱ्याचा 7-12 सरसगट कोरा करू, सरसगट कर्जमाफी करू. हा देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या टायमात शेतकऱ्यांना दिलेला शब्द होता, आश्वासन होते. कर्जमाफी संदर्भात महायुतीमध्ये आता सध्या मतभेद दिसून येत आहे. अजित पवार व देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये मतभेद दिसून येत आहे कर्जमाफी या मुद्द्यावरून. तर महायुती सरकारला विरोधी पक्षांनी प्रश्न केलेला आहे की काय झालं कर्जमाफीचं, आपण त्या टायमात दिलेलं आश्वासनाचं काय झालं, का पूर्ण आपण केलेलं नाही, असं विरोधी पक्षनेत्यांनी महायुती सरकारला हा प्रश्न केलेला आहे. विरोधी पक्षातील खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना टीका केलेली आहे. तर त्या म्हणाल्या की सरकार फक्त खोटे आश्वासन देत आहे, त्यांनी ते आश्वासन फक्त निवडणुकीपुरतेच मर्यादित होते का. तसेच सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला असे आवाहन केले आहे की महाराष्ट्रामध्ये यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस झालेला नसून काही जिल्ह्यात व तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त वातावरण आहे. तर आपण शेतकऱ्यांना खोटे आश्वासन न देता आपण दिलेला शब्द पाळावा. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याला दिलेला शब्द पाळावा असं सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. देवेंद्र फडणवीसांनी 7-12 कोरा करावा असे आव्हान निवडणुकीच्या टायमात शेतकऱ्यांना हे आश्वासन दिलेले होते. तर सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की आपण हे आश्वासन आता पूर्ण करून दाखवावं. तर बघूयात आपण समोर काय होतं. महायुती सरकार आपल्या कर्जमाफीबद्दल काय निर्णय घेतं, तर काय नाही शेतकरी मित्रांनो हे आपण समोर बघणार आहोत. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा व आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व नोटिफिकेशन बेलला ऑन करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान जय किसान.